सोलापूर जिल्ह्यात प्रचंड असा पाऊस पडला आणि या पावसामुळे शेती पिकांचं असेल किंवा नदीकाठची गावे आहेत शेतकऱ्यांच्या वस्त्याला देखील मोठा फटका बसलेला आहे। त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील जवळपास 5 मंडलामधील जवळपास 47 गाव हे अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत आणि यामध्ये एक जे मंडल आहे वाघोली ते वगळण्यात आलेलं आहे। आज मोहोळ तहसीलसमोर सध्या जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी या संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भाया देशमुख या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आपल्यासोबत हे अध्यक्ष आहेत, तर काय सांगाल, काय मागण्या घेऊन आपण आंदोलन करत आहे? मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाया देशमुख। माझ्या ह्या महाराष्ट्र राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यात व मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या 5 महिन्यापासून ज्या मे महिन्यात कधी 50 वर्षात पाऊस पडला नाही त्या रखरखत्या उन्हात अक्षरशः 6 मेला पावसानं सुरुवात केलेली आहे आणि अख्ख्या गावोगावच्या शेतकऱ्याची जमीन पाण्यात आहे। पिकं आणि फळबागेची वाट लागलेली आहे, पानं पिवळी झालीत आणि एकीकडे हा शिना नदी भोगावती नदीकाठचा जो भाग आहे, नागझरी नदीकाठचा भाग आहे, त्या आलेल्या पुरामुळे अक्षरशः नरखेडपासून इकुरके, बोहरे, घाटणे, मुंडेवाडी, नांदगाव, आष्टे, विरवडे, शिरापूर, शिंगोली, तरडगावपर्यंत पुढं दक्षिण तालुक्यातल्या पुढं कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत अक्षरशः या महिन्यात शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे। त्याच्या घरात साधी काड्याच पिटी राहिलेली नाही, मोटरी वाहून गेल्या, ठिबक वाहून गेलं, केबला वाहून गेल्या, जनावरं वाहून गेली आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं तातडीची मदत, आमची मागणी होती 50,000ची तातडीची मदत द्या, अद्याप तेवढी रक्कम त्या शेतकऱ्यांना दिलेली नाही। 8 ते 10,000 रुपये देऊन त्याचं रडक्याचं डोळं पुसण्याचा प्रयत्न ही माहिती सरकार करत आहे। एकीकडे शेतकरी हिताचं काम करतो म्हणून जाहीर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भाषणात बोलतात, परंतु प्रत्यक्षात बघितलं तर त्या शेतकऱ्याला एक टाईम खायची पंचायत झालेली आहे। घरातला धान्याचा माल वाहून गेलेला आहे, किराणा बाजार वाहून गेला आहे, TV वाहून गेली, फ्रीज वाहून गेलं। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तातडीने मदत करायची होती, ती अद्याप केलेली नाही। यासाठीच महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जे सातत्यानं 8 दिवसाला 15 दिवसाला या जिल्ह्यात भेटीगाठी घेऊन अतिवृष्टीची पूरग्रस्तांची पाहणी करतात, परंतु तेवढं करून चालणार नाही। पालकमंत्र्यांना मी विनंती करतोय की तुम्ही बोलताना सरसकट पंचनामे, सरसकट नुकसान भरपाई ही जी जाहीर केलेलं आहे तो शब्द पाळावा आणि इतर राहिलेली गावं वाघोली गण असो, पाटकुल पेनूरगण असो, ही गावं अनगरवाड्यापासून कामतीपासून आष्टी, शेटपळ या गावाचा समावेश या नुकसान भरपाईमध्ये पंचनामेमध्ये करावा आणि नदीकाठच्या जे गावोगावचे शेतकरी आहेत ते आता 5 वर्षे अक्षरशः उबदारी येत नाहीत, त्यांची वाट लागलेली आहे। सगळ्याच शेतकऱ्यांची नदीकाठची गावं असो, इतर गावं असो, तुम्ही विधानसभेपूर्वी जी कर्जमाफी करतो म्हणून शब्द दिला होता। भैयासाहेब, जवळपास मोहोळ तालुक्यात सर्वच मंडलात पाऊस झाला, परंतु या 5 मंडलातील गावेही या अतिवृष्टीमध्ये घेतलेले आहेत आणि एक मंडल वगळलेलं आहे वाघोली। तर मोहोळ तालुक्यात या 5 मंडलातच पाऊस पडतो आणि वाघोलीत पडत नाही का? तुम्ही प्रशासनाशी बोलला देखील असेल, तर काय त्यांचं म्हणणं होतं? नाही, पाऊस पडतो म्हणजे कसं आहे, मला विशेष वाटतंय, अरे शेजारच्या शेतात पाऊस पडतोय, थंडीच्या महिन्यात एका गल्लीत थंडी वाजते, पलीकडच्या शेजारच्या गल्लीत थंडी वाजत नाही का? म्हणजे कसा निष्कर्ष कशाला असता? अरे माणसं आहे तुम्ही, शेतकऱ्याची लेकरं आहेत तुम्ही, मंत्री, तुमच्या लक्षात यायला पाहिजे अतिवृष्टी सगळीकडे झालेलं आहे। अरे बाबांनो, 65 मिमीच्या पावसाचा विषयच नाही, तुमचे ते जे पर्जन्य मापक आहेत ना ते बुजून गेले। 65 मिमी एवढा पाऊस, 1000 वेळा 65 मिमी एवढा पाऊस मिसळून झालेला आहे। हे डोळ्याने तुम्ही बघत असताना, तुम्ही पावसात नाही मंत्री फिरत असताना जर तुम्ही अशी काही गावं उघडून जर त्या कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय करून त्याचं प्रपंच उद्ध्वस्त करत असाल तर जनहित शेतकरी संघटनेनं आता क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। संघटनेच्या वतीने मोहोळ तहसील कार्यालयासमोर आज 6 तारीख सोमवार सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। आंदोलनात शेतकरी सहभागी आहेत, अक्षरशः शेतकऱ्याची वाट लागलेली आहे। फळबागेला सातत्याने सरकार म्हणते आम्ही कर्जमाफी देऊ, आता काही दिवसावर निवडणुका देखील आहेत, तर पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेला येईल, तर तुम्ही काय भूमिका असेल? आता नाही, एक तर कर्जमाफीची गरज आता सध्या काय आहे, विधानसभेची मतं मिळवण्यासाठी कर्जमाफी केली त्यांनी, लाडकी बहीण योजना चालू केली,
पण त्या लाडक्या बहिणीचा लाडका नवरा त्याचा 200 टन ऊस गेलेल्याचं बिल मिळत नाही, त्याचं 15% व्याज देत असताना त्याचं व्याज 4 महिन्याचं आमचं 50,000 रुपये बुडतं आहे. आणि कशाची लाडकी बहीण योजना? त्या लाडकी बहीण योजनेचा लाडका नवरा मरा लागला आहे, आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे, जनावरं वाहून गेलेली ती. काय अवस्था आहे? आम्ही सरसकट कर्ज माफी करा म्हणतोय. अल्पमुदतीचं कर्ज आणि दीर्घ मुदतीचं कर्ज पाईपलाईनचं असो, एकदाच शेतकऱ्याला कर्जमुक्त करा. आयुष्यात आम्ही कधी कर्जमाफी मागणार नाही तुमच्याकडे. आणि या नदीकाठच्या गावोगावच्या शेतकऱ्यांना स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, तुमचा अभ्यास आहे, कर्जमाफी करून 2 लाख रुपये त्यांना सावरण्यासाठी 10 वर्षाच्या परतफेडीवरती बिनव्याजी कर्ज देण्यात यावं, ही पण मागणी आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने केलेली आहे. ह्या आंदोलनाची दखल न घेतल्यास वेळप्रसंगी आम्ही रीतसर निवेदन देऊन मोहोळ सोलापूर पुणे हायवे नॅशनल हायवे हजारो शेतकरी घेऊन चक्का जाम केल्याशिवाय आमच्या हक्काचे कष्टाचे पैसे आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्हाला शेतकऱ्याची मतं चालतात आणि त्याची नुकसान भरपाई द्यायला तुम्हाला वेळ नाही. तुम्ही सरसकट हा शब्द वापरलेला आहे, तर सरसकटच तुम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. आणि एकीकडे 14,000 कोटी तुम्ही कुंभमेळ्याला खर्च करताय, इमानातनं पडलेला एका नागरिकाला मृत्यू झालेल्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देताय, ती कुटुंब आमचंच आहे. मग शेतकऱ्याची का चेष्टा करतो तुम्ही? त्याच्या जीवावरती तुम्ही सरकार चालवताय, तो अन्न पुरवठा करणार आहे, त्याच्या जीवावर वांग्याची भाजी चपाती खाताय. मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात नोटा भरून खुली आहे, तर त्या नोटा खाऊ शकत नाही तुम्ही. या घाम घालणाऱ्या शेतकऱ्याची भाकरी आणि वांग्याची भाजी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तुमचं. ह्या अन्न पुरवठा करणाऱ्या राजावर अन्याय करू नका, अन्यथा जनहित शेतकरी संघटना कदापि सहन करणार नाही. रस्त्यावर उतरून आम्ही त्याला जाब विचारू. त्या होणाऱ्या परिणामाला स्वतः जबाबदार असाल. आणि या तालुक्याचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब आणि जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीचे अजितदादांचे विश्वासू कार्यकर्ते उमेश पाटलांना मी या शेतकऱ्यांच्या वतीनं मस्ती म्हणून नाही, मी आव्हान करतोय की तुम्ही अजितदादांच्या गाडीत असता आणि दादा अर्थमंत्री असल्यामुळं तुम्ही याची जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. जसं तुमची ताकद आहे तुम्हाला पदं मिळवण्यासाठी, त्या ताकदीचा उपयोग माझ्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई 2 लाखाचं बिनव्याजी कर्ज देण्यासाठी उपयोग करा. अन्यथा भविष्यात तुम्हाला किंमत त्याची मोपावी लागेल. तर पाहिलं तर जनहित शेतकरी संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे आणि प्रचंड असे आक्रमक झालेले आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावर या राज्यकर्त्यांनी भूमिका घ्यावी अशी यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही जो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग आहे त्यावर मोठं आंदोलन उभा करू अशी घोषणा भूमिका यांनी घेतलेली आहे. BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.